महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की पश्चिम बंगालच्या दरम्यान पुन्हा एक नवीन कमी दाब तयार झाला असला तरी तो तसा त्याचा रूट हा उत्तर भारत आणि मध्य भारताच्या दिशेनेच राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होण्याकरता आणि अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज वाढतो आहे. शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये या भागात आपण बघतो मोठं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे यदाकदाचित पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं. आपण या मॅपमध्ये बघतो की साधारण हवेच्या दाबाची जी स्थिती आहे भारतामध्ये, या स्थितीनुसार म्हणजे अनेक विभागात 999 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालला 1000चा, तर जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं हवेचा दाब वाढत जातो आहे आणि ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो त्या ठिकाणी पावसाळी वातावरण सरकत असतं. या नियमाप्रमाणे उत्तर भारतामध्ये पावसास अनुकूल वातावरण आहे, तर दक्षिण भारतामध्ये पावसास फारसं अनुकूल वातावरण नाही. JFS मॉडेलनुसार आपण जर पुढील 10 दिवसाचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी वातावरण आज असण्याची शक्यता आहे. उद्या थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. तोच पॅटर्न साधारण 25 तारखेला राहण्याची शक्यता आहे विदर्भ आणि कोकणाचा. आपण बघतो की कोकणामध्ये जसा पावसाचं प्रमाण 26 तारखेला वाढतंय, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. 27 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. 28 तारखेला देखील कोकणासहित महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये 29लाही दाखवण्यात आलं आहे. 30 तारखेला देखील विदर्भ आणि कोकण पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. तेच वातावरण 31 तारखेलाही दाखवण्यात आले, परंतु कोकणातील पाऊस 31 तारखेपासून कमजोर व्हायला सुरुवात होईल. परंतु साधारण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण 10 दिवसामध्ये असण्याची शक्यता मॉडेलने व्यक्त केली आहे. या मॉडेलचा एक धावता अंदाज आपण बघत असतो. ECMWF मॉडेल आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने अंदाज असल्यामुळे आपण या अंदाजाला आपल्या अंदाजात समाविष्ट करत असतो. आपण बघतो की महाराष्ट्रात तसं 23 किंवा 24 तारखेला फारसं पावसाळी वातावरण नाही आहे. 25लाही विशेष पावसाळी वातावरण नाही आहे. कोकणात थोडं पावसाळी वातावरण राहील, मात्र 26-27ला महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. बाकी महाराष्ट्राच्या दिशेने फार पावसाळी वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही आहे. थोडं विदर्भ, मराठवाडा, कोकण असं पावसाळी क्षेत्र काही काळ राहण्याची शक्यता आहे. मात्र हा अंदाज आपण जर अगदी 5-6 तारखेपर्यंत जरी बघितला तरी विदर्भ आणि कोकण, थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असंच पावसाळी वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही या काळात असं दिसतंय. ECMWF मॉडेलने देखील आज फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. कोकणात हलका मध्यम वातावरणाची शक्यता आहे. 24 तारखेलाही तीच परिस्थिती आहे. 25 तारखेलाही थोडं उत्तर महाराष्ट्र, कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 26 तारखेपासून ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, अंदाज दिला आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे. 27 तारखेला हे वातावरण मराठवाडा आणि कोकण असं राहीलच, परंतु पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. 28 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून असलेल्या पर्जन्यछायेचा प्रदेश वगळता पावसाची शक्यता कायम आहे. 29 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम आहे. 30 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु 30 तारखेपासून कोकणातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे आणि विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस वाढेल.
31 तारखेलाही विदर्भातच पावसाची शक्यता आहे. थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडील भागात पाऊस असू शकतो. दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जात आहे आणि त्याचा जोरदार प्रभाव हा विदर्भात पडणार आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही तो असू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, वाशिम, परभणीचा किंवा नांदेडच्या काही भागात याचा प्रभाव हलक्या स्वरूपात उत्तरेकडून राहू शकतो. मात्र विदर्भात याचा मोठा प्रभाव राहणार आहे आणि कोकणातही हलक्या पावसाची शक्यता राहील. 2 तारखेला हे वातावरण गुजरातवर निघून जाईल. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव राहणार आहे, परंतु विशेष नाही. 3 तारखेला हे पावसाचं वातावरण उघडणार आहे. 4 तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्रात, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात असू शकतो, कोकणात असू शकतो. 5 तारखेला तुरळक पाऊस विदर्भाच्या पूर्व भागात असणार आहे आणि तेच वातावरण 6 तारखेला राहण्याची शक्यता आहे. पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण 6 तारखेला वाढतंय. बंगालच्या उपसागरात घडामोडी होत आहेत. त्यामुळे तसा जरी पहिला आठवडा कमी पावसाचा असला सप्टेंबरचा, तरी पुढील वातावरण अधिक पावसाचं राहू शकतं. या मॉडेलमध्ये भारताच्या भूभागावर 2 चक्राकार स्थिती स्पष्टपणे जाणवत आहेत. या दोन्ही चक्राकार स्थितींकडे वारे दोन्ही समुद्रातून खेचले जात आहेत. मध्य प्रदेशच्या उत्तरेला असलेल्या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून, तर झारखंडवर असलेल्या किंवा पश्चिम बंगालवर असलेल्या कमी दाबाकडे बंगालच्या उपसागरातून वारे खेचले जात आहेत. आपण बघतो की साधारणपणे कोकण किनारपट्टीच्या पावसाचा जोर किंवा तीव्रता तशी कमी होत जाईल, परंतु कोकणात पाऊस पडत राहणार आहे. मात्र आपण असं बघतो की हळूहळू पावसाचं क्षेत्र या भागामध्ये पुन्हा एकदा विकसित होत आहे आणि त्यामुळे पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात चांगलं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. त्यामुळे बघूयात की अंदाज कसा बदलतोय, कारण गणपतीच्या काळामध्ये असलेलं हे वातावरण आहे. आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि थोडं उत्तर कोकणात, मराठवाडा, विदर्भात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे. 24 तारखेला थोडं विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि नाशिकच्या पश्चिम भागात पावसाचा अंदाज आहे. 25 तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. दक्षिण कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण 26 तारखेला असण्याची शक्यता आहे. दुपारनंतर हे वातावरण मराठवाड्याकडे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. 27 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण भाग बदलत राहणं अपेक्षित आहे. 28 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.